आजची घडामोड मोदी मंत्रिमंडळाचं खाते वाटप आणि त्यात नारायण राणेंकडे लघु उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। नारायण राणेंकडे लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय असेल। राज्यातून 4 चेहरे गेलेले होते, मंत्रिमंडळात त्यांना सामावून घेण्यात आलेलं होतं। त्यातलं एक नाव किंवा त्यांच्यावर देण्यात आलेली जबाबदारी आता समोर आलेली आहे। नारायण राणे कॅबिनेट मंत्री असणार होते आणि त्यांच्याकडे आता जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ती आहे लघु उद्योग मंत्रालयाची। अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, काय अधिकची माहिती? आपल्याला खूप महत्त्वाची माहिती आहे की जी मंत्रिमंडळ विस्ताराची जी प्रेस नोट आलेली आहे त्याच्यामध्ये 12वं नाव जे आहे ते आपण पाहू शकतो नारायण राणे यांचं आहे आणि नारायण राणेंना जे आहे ते लघु उद्योग मंत्रालय जे आहे ते देण्यात आलेलं आहे। खूप कॅबिनेटमध्ये 12वं नाव त्यांचं आहे आणि त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं खातं जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण एक्सक्लुझिव्ह जी प्रेस नोट आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाची ती पाहतोय। 12वं नाव मी तुम्हाला दाखवू शकतो, नारायण तातू राणे, मिनिस्टर ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस। यामध्ये आणखीन देखील नावं आहेत ती देखील आपण पाहूयात याच्यामध्ये पुढे। तोपर्यंत महत्त्वाचं खातं जे आहे ते नारायण राणेंना देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये आणखीन देखील खाते वाटप करण्यात आलेले आहे, परंतु महाराष्ट्राला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नक्की काय मिळालं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दानवेंचं जे आहे आपण दानवेंना जी आहेत ती नवीन खाती मिळालेली देखील आपण पाहू शकतो। मिनिस्ट्री ऑफ स्टेट म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचं जे रेल्वेचं खातं असतं ते देखील मिळालेलं आहे। आपण बघू शकतो की रावसाहेब दानवे यांना आणखीन खाती देण्यात आलेली आहेत। आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे आधी ग्राहक खातं होतं, ग्राहक संरक्षण खातं, परंतु आता 3 जी महत्त्वाची खाती आहेत ती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ स्टेट, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन मिनिस्ट्री ऑफ कोल आणि मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन मिनिस्ट्री ऑफ माइन्स। म्हणजे कुठेतरी एक रावसाहेब दानवेंना 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या राज्य मंत्रिमंडळातल्या त्या दिलेल्या आहेत। त्यानंतर रामदास आठवले कडे जे आहे ते सामाजिक न्याय खातं जे आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत आपण बघितलं की नारायण राणेंना महत्त्वाचं खातं मिळाले, त्याचसोबत रावसाहेब दानवेंना देखील एखादं प्रमोशन मिळाल्यासारखी आणखीन 3 खात्यांची जबाबदारी जी आहे ती रावसाहेब दानवेंकडे देण्यात आलेली आहे। भारती पवार यांच्याकडे जे आहे ते आपण पाहू शकतो की मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणजे राज्य खातं जे आहे राज्य मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर हे खातं भारती पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। भागवत कराड यांच्याकडे जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे खातं देण्यात आलेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय। आपल्याकडे पहिली माहिती आलेली आहे, भागवत कराड यांच्याकडे मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे खातं देण्यात आलेलं आहे आणि भारती पवार जे आहे यांच्याकडे मिनिस्ट्री ऑफ स्टेट इन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे खातं देण्यात आलेलं आहे। 3 खाती जी आहेत आपण आतापर्यंत पाहतोय। आता राहिलेत कपिल पाटील, कपिल पाटलांना नक्की कोणतं खातं मिळाले ते आपण पाहूयात। श्रुती, निश्चितच सचिन, ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। खरं तर नारायण राणे यांच्या वाट्याला आता लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आलेलं आहे। नारायण राणे यांना खरं तर सहकार खात्याची जबाबदारी दिली जाईल अशी ही चर्चा होती, किंवा सेनेकडे जी खाती होती पूर्वी त्याची जबाबदारी दिली जाईल अशी ही चर्चा होती। मात्र त्यांना लघु व मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे। सचिन, खरं म्हणजे खूप महत्त्वाची खाती जी आहेत ती महाराष्ट्राला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये नारायण राणे यांच्याकडे देखील महत्त्वाची खाती नारायण राणेंना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची जी प्रेस नोट आलेली आहे त्याच्यामध्ये 12वं नाव हे नारायण राणेंचं आहे। आज मंत्रिमंडळ विस्ताराची जेव्हा शपथविधी झाला तेव्हा देखील महाराष्ट्रातून नारायण राणे यांनी पहिली शपथ घेतली होती आणि त्यांच्यामध्ये यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक बातमी आहे की रावसाहेब दानवे यांच्याकडे 3 ॲडिशनल मंत्रिपदाचे जे आहेत ते चार्ज देण्यात आलेले आहेत। त्या भल्या मंत्रिपद जी आहेत ती मिनिस्ट्री ऑफ स्टेट असतील, परंतु त्यातली 3 महत्त्वाची खाती जी आहेत ती रावसाहेब दानवेंकडे देण्यात आलेली आहे। 4 मंत्री जे आहेत नव्याने त्यांना तर मिळालेलंच आहेत खाती, परंतु रावसाहेब दानवेंची जी सकाळी बातमी होती की रावसाहेब दानवे यांनी राजीनामा दिला, परंतु तशी बातमी नव्हती। रावसाहेब दानवेंना केंद्रीय नव्या रिशफलमध्ये जे आहेत ती 3 खाती जी आहेत ती अतिरिक्त पदभार त्यांचा मिळालेला आहे आणि महत्त्वाची खाती जी आहेत ती महाराष्ट्राकडे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राला एक चांगलं स्थान मोदींच्या या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मिळाल्याचं पाहायला मिळतं। श्रुती, यांच्या सोबतच आणखी 3 नावं
जी नव्यानं मंत्रिमंडळात सामावून घेतली गेलेली होती त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे? सविस्तर सांगा. भागवत कराड यांच्याकडे जे आहे ते अर्थ खात्याची जबाबदारी आहे. राज्यमंत्री अर्थ राज्यमंत्री पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. भारती पवार यांना देखील एक महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं आहे. ते देखील आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती की भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्री पद दिलेलं आहे. कुठेतरी एक पूर्ण रिजनल बॅलन्स आणि कास्ट बेस्ड बॅलन्स जो आहे आणि रिजनल बॅलन्स जो आहे तो साधण्याचा प्रयत्न जो आहे तो केंद्रीय नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला आहे. अत्यंत महत्त्वाची खाती जी आहेत ती महाराष्ट्राच्या वाट्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक कॅबिनेट खातं आणि 3 राज्यमंत्री पदं जी आहेत ती मिळालेली आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि त्यामध्ये रावसाहेब दानवे यांना 3 अतिरिक्त राज्यमंत्री पदाच्या जे आहे राज्यमंत्री 3 खाती जी आहेत ती देण्यात आलेली आहेत. खूप महत्त्वाची खाती जी आहेत ती देण्यात आल्याची देखील माहिती मिळते. श्रुती, सचिन तुम्ही असेच जोडलेले राहा. राज्यातून जे 4 चेहरे नव्यानं मंत्रिमंडळात सामावून घेतले गेलेले होते त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे पाहूया. राणेंना लघु मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यांना अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी यावेळेस देण्यात आलेली आहे. मोदी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. राज्यातले जे 4 चेहरे यावेळेस मोदी यांच्या या मंत्रालयामध्ये आलेले होते, मोदी मंत्रिमंडळात आले होते, त्यांचे मंत्रालय वाटप झालेले आहे. त्यामध्ये आपण बघतोय नारायण राणे यांना लघु मध्यम उद्योग मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्री तर कपिल पाटील यांना पंचायत राज मंत्री आणि भारती पवार यांना कुटुंब कल्याण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.